नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. आता भारताच्या मान्सून डिपार्टमेंटनी जो ग्राफ प्रसिद्ध केलाय, त्यात आपण बघू शकतो की मान्सून आता पुन्हा एकदा जागच्या जागी अडकलेला आहे. त्यांनी महाराष्ट्र कव्हर केलाय, परंतु मग तो काही पुढे सरकायला तयार नाहीये. त्याच्यामुळे आता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात अ, आणि बाकी सगळी उत्तरेतली राज्य इथं अजूनही तापमान जास्त आहे. तिथपर्यंत पाऊस पोहोचलेला नाहीये. काही-काही ठिकाणी अ, पूर्व मान्सून म्हणजे अवकाळी पाऊस ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचा पाऊस दिल्ली किंवा उत्तर प्रदेशमध्ये आहे. पण अजूनही मान्सून पोहोचलेला नाहीये. म्हणजे मी पुन्हा-पुन्हा यावर्षी सांगतोय, की अ, मान्सून आणणारं वारं आणि मान्सूनला कमी करणारं वारं ह्याच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे यावर्षी पाऊस 60 ते 70% पूर्ण पडला टोटल वर्षाच्या शेवटी, म्हणजे ऑक्टोबरपर्यंत, तरीसुद्धा खूप झालं म्हणायची अशी परिस्थिती आहे. मग आपण आत्ता जर महाराष्ट्राच्या आत्तापर्यंत पडलेल्या या वर्षीच्या पावसाचा विचार केला, तर तूट जरा कमी झाली आहे, पण तरीसुद्धा भरपूर तूट आहे. म्हणजे 30, 40, 50, काही-काही ठिकाणी तर 70, 80, 90% सुद्धा तूट आहे. त्याच्यामुळे यावर्षी मान्सूनचं असंच रडगाणं सुरू राहणार आहे एकंदरीत असं दिसतंय. मग आता आपला नेहमीचा आवडता कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रात पुढच्या 48 तासात कुठे पाऊस पडणार आहे ते बघूयात. ही आत्ताची परिस्थिती आहे. म्हणजे आता मी सांगतोय ती 28 तारखेला 28 जून सकाळी साधारणतः मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. तर आता विदर्भामध्ये पाऊस आहे आणि कोकणात पाऊस सुरू आहे. हा नेहमीचाच आहे. मुंबईत जरा कमी आहे आज, आज म्हणजे उद्या परवा. पण काल जशी परिस्थिती होती तशीच आज आहे. आणि विशेष गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आता मी थोड्या वेळात. तर हा विदर्भातला पाऊस सुरू आहे. लातूर भागात विशेष म्हणजे पाऊस पडणार आहे आणि तो बऱ्यापैकी असणार आहे. म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस म्हणता येईल. म्हणजे कळंब ते लातूर, औसा हा जो भाग आहे, तिथे पाऊस पडेल. नंतर आपण आता पुढे जाऊयात. लातूर भागात पाऊस वाढतो आहे. तो आता लातूर ते बीड ह्या दरम्यान आणि इकडे कर्नाटक बॉर्डरपर्यंत उदगीर, शिराळा, निलंगा या भागात पाऊस आहे. लातूरला बऱ्यापैकी पाऊस पडेल. अ, नंतर ह्या भागामध्ये म्हणजे सटाणा, चाळीसगाव, मनमाड, धुळे. धुळ्यात पाऊस यावर्षी कमी आहे, पण आता हा ॲक्चुअली पाऊस आहे धुळ्याला जस्ट टेकलाय. त्यामुळे धुळे जिल्ह्यात फारसा नाहीये हा. आहे तो हा मुख्य नाशिक जिल्ह्यामध्ये. नंतर पुण्यात पाऊस आहे. फार नाहीये, थोडा आहे. पुणे भागात आहे. कोकणात तर आहेच आहे. नंतर वडूज, फलटण या भागात पाऊस आहे. अ, कोकणामध्ये महड आणि अ, खेड या भागात जास्त आहे. महाबळेश्वरला पाऊस आहे, वाईला आहे, साताऱ्याला आहे. नंतर आता हा जो आपण भाग बघितला, की फलटण, वडूज, अकलूज ह्या टप्प्यामध्ये पाऊस आहे आणि तिथं मुसळधार पाऊस पडणार आहे पुढच्या 2 दिवसामध्ये. हा हा भाग आपण बघतोय पंढरपूर, बारामती, अ, सातारा, नंतर वेळापूर, अकलूज. अकलूजला मात्र बघायला पाहिजे. अकलूजला खूप पाऊस दिसतोय. अ, मुसळधार पाऊस पडेल. तिकडं पूर यायची पण शक्यता आहे अकलूज भागामध्ये. एवढं लक्षात घ्या. पुढच्या 48 तासात अकलूज भागामध्ये पूर यायची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. लातूरला पण पडणार आहे. नंतर बीड, संभाजीनगर, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, श्रीरामपूर या टप्प्यात पाऊस आहे. म्हणजे आता हा जर आपण विचार केला,
तर विदर्भात बऱ्यापैकी पडतोय. मधल्या टप्प्यात पण आता पुढच्या 2 दिवसात पडेल. कोकणात तर तो सुरूच आहे. त्याच्यामुळे सध्या महाराष्ट्रासाठी पुढचे 2 दिवस हे चांगले आहेत मान्सूनचे. बऱ्यापैकी पाऊस आहे त्याच्यामध्ये पुढच्या 2 दिवसात. आणि आता आपण बघतो, की नंतर कोकणात तर सतत सुरू आहे. कोकणात तर तो घाटमाथ्यावर येतो आणि आता आता पावसाचा जोर म्हणजे कोकणामध्ये जो पाऊस आहे, तो घाटमाथा ओलांडून पुढे सरकण्याचं प्रमाण वाढलंय त्याचं. आता इथं पुन्हा धुळे, पाचोरा, कन्नड या भागात पाऊस आहे. अ, नंतर आपण पुढे आता रात्र झाली. अ, नंतर आता जरा प्रमाण कमी झालंय, तरी आता ह्या भागामध्ये तो वाढणार आहे. म्हणजे आता हा आहे भाग साधारणतः परवा दिवशी रात्रीचा, म्हणजे उद्या आणि परवा रात्रीच्या मध्ये. तर तिथे भंडारा, उमरेड, गडचिरोली भागात बराच पाऊस आहे. मुसळधार पाऊस आहे. नंतर आपण अ, पुढे जाऊ सकाळ झाली परवाची, झालं. तर हा असा पुढच्या 2 दिवसाचा पाऊस आहे. आता मी मगाशी तुम्हाला जे सांगितलं, की अकलूज ते फलटण आणि वडूज ते वेळापूर, लासुर्णे, बारामती हा जो टप्पा आहे मधला, तर तिथे मुसळधार पाऊस यायची शक्यता आहे. आणि मुसळधार म्हणजे अर्धा नाही, बापरे! इथे तर जवळ-जवळ 1 इंच, तासाला 1 इंच म्हणजे खूप मुसळधार पाऊस पडेल, पूर येईल या भागामध्ये. त्याच्यामुळे सगळ्यांनी ह्या भागातल्या काळजी घ्यावी असं माझं म्हणणं आहे. आज मी हे सांगणार आहे, की एवढा मोठा पावसाचं प्रमाण का वाढलंय? तर हे मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगतो. जेव्हा समुद्र तापतो, त्याची वाफ होते आणि त्याचे ढग बनतात, ते वर जातात आणि नंतर मग या ढगामध्ये कंडेन्सेशन म्हणजे ढगामध्ये अ, ते जे पाणी गेलेलं असतं ते थंड होतं. ढगात त्याला वरती गेल्यावरती थंड हवा लागते. त्याचं पाण्यात रूपांतर होतं. नंतर ते थेंब खाली पडायला लागतात आणि कसं झालंय अलीकडे, की ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळीकडचं तापमान वाढलेलं आहे आणि तापमान वाढलं की काय होतं, की अ, हवेची पाणी धरून ठेवायची क्षमता वाढते. त्याच्यामुळे पूर्वी कसं होतं म्हणजे जेव्हा नॉर्मल वातावरण होतं म्हणजे 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, की ढग वर गेले, त्यांना गार हवा लागली, की ते त्याचं पाणी व्हायचं आणि ते पडायचं. आता काय होतंय, की वर जातायत आणि त्याचं पाणी व्हायच्या आधी ते खूप वाढत जातात. कारण टेम्परेचर खूप झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यातलं पाणी साठून राहायचं प्रमाण वाढलंय आणि नंतर ते इतकं वाढतं पाणी, की ते नंतर एकदम क्लाउड बर्स्ट म्हणजे ढगफुटीसारखं किंवा बदा-बदा खाली पडतं. त्याच्यामुळे समजा उदाहरणार्थ लातूर घेऊ आपण. लातूरला वर्षाकाठी 800 ते 900 मिलीमीटरचा पाऊस पडतो. जर कमी पाऊस असेल तर 700 तरी मिलीमीटर पडतोच. पण अलीकडे कसं झालंय, की पाऊस समजा 800 मिलीमीटर पडला, म्हणजे ज्याला आपण नॉर्मल म्हणूयात, तरीसुद्धा त्याच्यात ढगफुटीसारखा पाऊस पडायचं प्रमाण वाढलंय. त्याच्यामुळे होईल कसं, की एका दिवशी 50 मिलीमीटर पडेल, नंतर एकदा 40 मिलीमीटर पडेल. म्हणजे एक 10 ते 12 दिवसांमध्ये तो 600 मिलीमीटर पडेल आणि मग बाकीच्या पूर्ण 4 महिन्यात मिळून तो 200 मिलीमीटर पडेल. म्हणजे कमी दिवसात किंवा कमी वेळेत जास्त पाऊस आणि बाकीच्या वेळेस पाऊसच नाही. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यापुढे जो काही पाऊस आकाशातून पडणार आहे, तो धरून कसा ठेवायचा, याचा विचार करायला लागेल. म्हणजे तो मुरवायचा कसा, तो अडवायचा कसा, जिरवायचा कसा, की आपल्या शेतातनं पाणी बाहेर नाही गेलं पाहिजे. किती मोठा पाऊस पडला तरी ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. त्याच्यामुळे हे जसं त्याला आपण पावसाचं चक्र म्हणतो, पाण्याचं चक्र, की हे समुद्र आहे, समुद्रातून पाण्याची वाफ होते, ते वरती जातं. मग त्याला गार हवा लागते. मग त्याचे ड्रॉपलेट्स म्हणजे छोटे थेंब तयार होतात. मग त्या थेंबाचं वजन वाढलं ढगातलं, की मग पाऊस पडतो. परंतु आता गंमत अशी आहे, इथं आपण बघू शकतो, की आता हे कधीच आहे
साधारण 28 जून म्हणजे रविवारी रात्रीचा हा भाग आहे म्हणजे वेळ आहे जे दाखवतंय ते. तर तेव्हा ह्या भागात 22 मिलीमीटर पर हॉवर तासाला जवळ-जवळ 1 इंच पाऊस पडेल. 1 इंच जर पाऊस पडला कुठल्याही प्रदेशात, तर तुम्ही त्या पावसात उभाच राहू शकत नाही. इतका तो मुसळधार पाऊस असतो आणि तासाभरात सगळ्या ओढ्यांना, नाल्यांना पूर येईल एवढा तो पाऊस असेल. त्याच्यामुळे आपण ह्याच्यापुढे अशी काळजी घेऊया, की जास्त ढगफुटीचं प्रमाण वाढणार आहे. तर यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सुद्धा गारपिटीची शक्यता दिसतीये मला. म्हणजे एकंदरीत हवामान असं झालंय यावर्षीचं, की पाऊस एकंदरीत कमी आहे. जो काही आहे तो ढगफुटीच्या प्रमाणात जास्त पडतोय आणि आता ऑक्टोबरमध्ये गारपीट शक्यता आहे. त्याच्यामुळे एवढं सगळं लक्षात ठेवूया आणि पुन्हा आपण भेटूया उद्या. तोवर नमस्कार.